अमो हां भूक लागली. काहीच रात्रीचे वाजलेत 11:57 दिसतंय का तुम्हाला? दिसतंय दिसतंय. आणि माझ्या नवऱ्याला लागली भूक आणि त्याला काय खायचं माहिती? काय खायचं होतं तुम्हाला? थालीपीठ. किती वाजता? रात्रीच्या 12 वाजता. आता करावंच लागेल, नवरा आहे म्हटलं. सो चलो चलो नाही का, चलो माझे पती देव. सो चलो मेरे पीछे पीछे आ रहे होते. अरे हळू कॅमेरा बंद, कॅमेरा हळू. आता किती वाजले? ठीक आहे, चांगलं. आणि तुम्हाला सांगा, थालीपीठाचं पीठ संपलंय. पण डोंट वरी, मी काय करता चिरते कांदा चिरून घेते पटकन. बाकी तुम्ही पण काहीतरी तुम्हाला तुमचं तोंड नाही दाखवायचं, पावडूचं तोंड काहीतरी बोल. माझ्या मी काय केलं आहे, बाजरीचं पीठ घेतलं आहे, ज्वारीचं पीठ घेतलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि बेसन पीठ घेतलं आहे. सो त्याच्यामध्ये आपण हा कांदा कोथिंबीर टाकणार आहे. मीठ राहिलं. हा हो तर आपल्याला आता माझ्याकडे हिरवी मिरची नाही आहे, माझ्याकडे हिरवी मिरची नाही आहे, तर मग आता हिरव्या मिरचीच्या ऐवजी मी लाल तिखट टाकणार आहे. हिरव्या मिरचीने खूप छान टेस्ट येते. पण ठीक आहे, चला आता आपण बेसिकचे मसाले असं म्हणले, हळद झाली, थोडीशी नॉर्मल हळद, लाल तिखट एवढा हा थोडंसं तिखट, तुमचा जर घरचा मसाला असेल तो पण तुम्ही टाकू शकता. चव येते चांगली. थोडंसं नॉर्मली असं एकदम असं क्रॅश करून असं जिरे टाकायचं थोडंसं. आणि एक मिनिट, ओवा, थोडंसं तुम्ही धना पावडर टाकायचं आहे. मी तुम्हाला म्हणलं तुमच्याकडे जे बेसिक मसाले ते टाकायचे, जास्त पण मसाले नाही टाकायचे, बेसिक मसाले ते टाकायचे. आणि ओवा टाकायचा, क्रश करून ओवा टाकायचा. ओव्याने फ्लेवर पण छान येतो आणि पचायला पण खूप चांगलं असतं. ओके, सो इट्स डन. मसाले झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं मीठ विसरले. मी दिसते का? दिसते. आणि मीठ टाकायचं. तुम्ही स्वतःला काय नाही घेते, चवीनुसार. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, सो प्लीज काही चुकत असेल तर सॉरी. फर्स्ट व्हिडिओ असं समजून घ्या. मेन इन्ग्रेडियंट इज वॉटर गाईज. ओके, सो और ऍक्टिंग करू नकोस. ओव्हर ॲक्टिंग नाही करायचं बरं का, सांगते त्यांना काय कसं करायचं. म्हणजे मी खूप अशी शांत राहिली, मी पण सांगितलं त्यांना, हॅलो गाईज, ह्याच्याकडे ना बरं कर करते असं सांगितलं तर किती बोर होतील. तर थोडंसं मी त्यांना असं एंटरटेनमेंट करते. सी असं काढून घ्यायचं चांगलं. जास्त पातळ नाही करायचं, जास्त कडक नाही करायचं. थालीपीठ थापता आलं पाहिजे असं करायचं. 15-20 जास्त मिनिटाची व्हिडिओ होणार, तरी 20 मिनिटं जाणार. कसं काय एडिटिंग वगैरे कटिंग बिटिंग करायचं त्याला, फास्ट पीस काय कटिंग करायचं? हां फास्ट पीस करू ना आपण त्याला. माझा पहिला प्रोजेक्ट आहे, समजून घ्या. स्टार्ट करते मी आता करायला ब्लॉग. तुमचं तोंड दाखवा ना त्यांना. कसं दाखवायचं तुमचं तोंड? नंतर आता मग अवतार नाही. मी फेमस झालं. एकदा टेस्ट आहे, तिखट मीठ सांगा. तिखट मीठ ओके तिखट मीठ सगळं ओके लागते ना चव. आता प्लास्टिकचा कागद घेतला, ऑइल घेऊ शकता, तूप घेऊ शकता, बटर, पण ऑइल आणि तूप बेटर आहे असं मी म्हणेन. ओके,
नॅचरल दाखवायचं ब्लॉगिंगमध्ये, म्हणजे बरेच काहीतरी असं बोलायचं, बरेच काहीतरी करायचं ब्लॉगसाठी, तसलं नाही काय फालतूपणा करायचं मला. मी जे रेग्युलर करते ना तेच दाखवायचं मला, की बाबा माझं रेग्युलर रुटीन आहे, काम करणं हे ते तेव्हाच स्वतः पण काय करणार आहे ते असं आणि सोडायचं. आता मेन, आता तुम्हाला सांगू का, आता मेन प्रोसेस आहे. काय सांगते, ह्याच्यावर हे चिकटलं पाहिजे, आणि नाही चिकटलं खाली थालीपीठाचं तुटतं, भांडणं चालू. आता मी करते, बघू लर्निंग प्रोसेस. तुटलं तर प्लीज असू नका, कापलं द्यावं. मस्त आलं ना. आता मस्त असं कडक कडक करायचं, क्रिस्पी क्रिस्पी करायचं. मला क्रिस्पी आवडतं ना, क्रिस्पी कडक कडक करायचं. आता हे असं चांगलं कडक कडक करून मी हळूहळू शिकेन, आणि तुम्हाला खूप क्वालिटी ब्लॉग, खूप क्वालिटी ब्लॉग्स माझे ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे करेन मी. पुढची बघते मी ट्रॅव्हल ब्लॉग. असं असं असतं क्रिस्पी क्रिस्पी होतं, आणि बनायचं छान क्रिस्पी करायचं. पण खूप हेल्दी आहे, खूप हेल्दी. तुम्हाला एक टोमॅटो ॲड करायचं करू शकता, तुम्हाला बाकीचे कुठल्या व्हेजेस ॲड करायचे करू शकता तुम्ही. ब्रेकफास्ट असल्या ब्रेकफास्ट आहे, पण आता मी खायला 11:30-12पर्यंत वाजले. आता तुम्ही ना थालीपीठासोबत आहे ना दही पण खूप छान लागतं, पण आत्ता रात्रीचं दही खायचं नसतं, कारण पित्त होतं, ॲसिडिटी होते, आणि चांगलं पण नसतं म्हणतात. सो मी यांना सॉस देते. बस एवढं सॉस, सॉस बरोबर पण छान लागतात थालीपीठ. ॲक्च्युली थालीपीठ नाही म्हणता येणार, पण मी याला थालीपीठच म्हणते, कारण थालीपीठासारखं त्याला मला जरा हेल्दी नाश्ता. सो रेडी. ब्राईटनेस खूप कमी आहे, कारण ते रात्रीची व्हिडिओ काढते. आणि सो मी सांगत होती की हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. हो, मी अशी बघते ना, देवी अशी बघते. ठीक आहे. हां, तर मी काय सांगत होती, हां, माझा फर्स्ट व्हिडिओ आहे हा, आणि माझा अवतार पण खूप बेकार आहे, पण ठीक आहे, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. जे काय आहे ते नॅचरली दाखवायचं मला तुम्हाला सगळ्यांना. सो प्लीज, जो माझा चॅनल असणार आहे, काय नाव आहे माझ्या चॅनलचं? हां, दिल तो बच्चा है, बिकॉज आय एम बच्चा. सो त्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर करा, आणि कमेंट करा की मी कसे ब्लॉग टाकले पाहिजेत. म्हणजे मी फूड ब्लॉगिंग केलं पाहिजे, ट्रॅव्हल ब्लॉगिंग केलं पाहिजे, लाईफस्टाईल ब्लॉगिंग केलं पाहिजे. प्लीज ते स्किन केअर वगैरे, हेअर केअर वगैरे तसलं नाही जमणार आहे मला. जे आहे ते माझं नॅचरली असणार आहे. मी काय एवढी स्किन केअर वगैरे करत नाही, मी फक्त जेवण बनवायचं काम करत असते, आणि घरातली कामं. सो तसे रेग्युलर लाईफचे जर माझं रुटीन काय असतो, पण काही खास नसतो, बट स्टील जो असतो तो मी सांगेन. सो तुम्ही मला सांगा मी कसे ब्लॉग करू, म्हणजे रेसिपीजचे ब्लॉग कसे करू ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि जर प्लीज सपोर्ट करा. सो आत्ता पुरतं एवढंच. बाय, गुड नाईट.